नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारता झालाय की अखेर 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव। हा सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। जर याचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 30 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कापसाचा भाव। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। जर याचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची असणारी बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, याचा 30 तारखेपर्यंत देशातील कापसाच्या भावावरती परिणाम कसा होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर 30 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा भाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर बाजारभाव पातळी सातत्याने 69 ते 71 सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 तारखेनंतर कापसाच्या भावात सुधारणा होऊन भाव 72 सेंट्सच्या वर जाणार आहे। भविष्य कापसाचं हे चांगलं आहे। अति प्रचंड तेजी येणार जरी नसली तरी तेजीचे मात्र संकेत आहेत। शिवाय देशातील घडामोडींचा विचार केला तर यंदाच्या वर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात झालेली 10% घट, उत्पादनात अपेक्षित असणारी घट, गेल्या वर्षीचा शिल्लक साठा कमी असण्याची शक्यता, या सर्व असणाऱ्या गणितांची गोळाबेरीज केली तर 100% कुठेतरी देशात कापसाचा भाव हा 30 तारखेपर्यंत सुधारताना आणि वधारताना दिसू शकतो। मग अशा परिस्थितीत आपल्या मनातील एक साधा सवाल आहे की बाबा 30 तारखेपर्यंत किती वाढणार कापसाचा भाव। यासाठी सध्याची भाव पातळी बघितली तर भाव 6700 ते 7500 च्या दरम्यान आहे। तर इथून 30 तारखेपर्यंत आपल्याला कापसाचा भाव याच्या खाली तर काही जाताना दिसणार नाही, पण इथून 200 ते 300 ची तेजी येऊन जर बाजारभाव पातळी 30 तारखेपर्यंत आपल्याला 7000 ते 7800 च्या दरम्यान पोहोचताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। विक्रीचा विचार करत असाल तर 7500 च्या वर कापसाचा भाव आला की तिथून पुढे प्रत्येक 200-300 च्या तेजीवरती आपण टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केली तर मला वाटते आपला फायदा होईल। कारण अति जास्त तेजीची वाट बघत असताना हातातोंडाशी आलेली तेजी मात्र गमावल्या जाऊ नये, म्हणून टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करणं फायद्याचा सौदा आपल्यासाठी ठरू शकतो। मला वाटते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, यामुळे व्हिडिओला लाईक करा। अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओला जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप